ला त्याचबरोबर कोल्ड ड्रिंक सुद्धा दिलं जातं। टी शर्ट 500 रुपये बाळाशेठ कांबरे यांच्या वतीने हे 500 रुपयाचं पारितोषिक आहे। चला चेंडू द्या, त्यांना चेक करू द्या। चला आता सामना सुरू होईल आणि आवाज ऐका मिळेल आमच्या रोशन संते यांचा। इलेव्हन या दोन संघांमध्ये लीग मधील हा शेवटचा सामना सुरू होतोय। सामना असेल 3 षटकांचा, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। तीर्था 11 आणि प्रशांत 11 या दोन संघांमध्ये हा सामना सुरू होतोय। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। लीग मधील हा शेवटचा सामना आहे। तीर्था 11 या संघाने दोन्ही सामने पराभूत झाले। दुसऱ्या बाजूला प्रशांत 11 या संघाने एक सामना जिंकला आणि एक सामना पराभूत झाले। त्यामुळे प्रशांत 11 या संघासाठी हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे। स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय राज लहाने आणि समीर राऊत ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्क वरती जितेश। जितेश आणि गोलंदाज आहेत जितेश, स्ट्रायकिंगला फलंदाज राज आणि त्याला साथ देतोय समीर। सामना सुरू होतोय, गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि या अवांतर धावेने श्री गणेश झाली आहे। धावसंख्या आहे 1। लीग मधील हा शेवटचा सामना आहे। बॅटची कडा आहे आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत। मिळते एक धाव, या चेंडूवरती धीरज होते शॉट थर्डमॅनला आणि मिळते एक धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 2 धावा धावफलकावरती आहेत। बाळाशेठ कांबरी यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक असेल धीरजसाठी। धीरज झेलपर्यंत पोहोचले नाहीत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे आहे, कारण की 100 रुपयांचं पारितोषिक आहे बाळाशेठ कांबरी यांच्याकडून धीरजसाठी। ओव्हर द विकेट जितेश, डान्सिंग डाउन द विकेट, लॉफ्टेड इट, अपिश अँड पनिश। स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर, केपीएल चौकार। सहा। सुरुवात खूप चांगली केली या मॅच मध्ये। अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला। एकच धाव मिळते चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 7 धावा धावफलकावरती आहेत। कासगाव प्रीमियर लीग सीझन 3 आपण पाहतोय। खूप चांगलं व्यासपीठ, खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय कासगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। मानाची स्पर्धा, सन्मानाची लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे कासगाव प्रीमियर लीग। बॅटची कडा पुन्हा एकदा धीरज आहे थर्ड मॅनला। चांगले क्षेत्ररक्षण,
मिळते एकच धाव आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 8. 8 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे प्रशांत 11 या संघाने, कारण की 3 षटकांचा हा सामना आहे. फुलटॉस चेंडू आहे, स्वीप केलाय, गॅप शॉट सिलेक्शन, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. मिळते एकच धाव. अथर्व होते शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 9. एक चेंडू शिल्लक या षटकातील. धावसंख्या आहे 9. ऑन साइडला बिग हिट केलाय, स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर, लॉंग बिग वे, माइटी हिट, ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट षटकार. चांगली धावसंख्या बनवली आहे, कारण की 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांच्या सामन्यामध्ये 35 ते 40 धावा बनवावे लागतील. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, स्वीपर कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं आणि ते 1000 रुपयांचं पारितोषिक मिळवतोय फलंदाज समीर राऊत. पुन्हा एकदा बॅकफुलला जाऊन लेट कटचा फटका, गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 28-28. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 28 धाव धावफलकावरती आहेत. 28 धावांची पार्टनरशिप बनवली आहे राज लहाने आणि समीर राऊतने. प्रशांत लहाने यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. प्रशांत 11 त्यांना फाईट करतोय. संकेत राऊत यांचा तीर्था 11 सॉफ्ट हँड नेकल टच, सेन्सिबल बॅटिंग, ऑन साइडला फक्त फ्लिक केले, दिशा दिली आहे आणि मिल्टीला चेंडूवरती 2 धावा, धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहेत. एकही फलंदाज बाद झाला नाही. ही जमेची बाजू आपण पाहतोय प्रशांत 11 या संघासाठी, कारण की विकेटला देखील भरपूर महत्व आहे या स्पर्धेमध्ये. जेव्हा 3 संघांचे पॉइंट्स 4-4 होतील तेव्हा स्वीप केलाय, गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने
चांगले क्षेत्ररक्षण. मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. प्रथम बॅटिंग करणाऱ्या प्रशांत 11 या संघाची. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या आहे 32 धावा. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. यश लहाणीचं. षटक क्रमांक सुरू आहे. हे शेवटचं यश. गोलंदाजी मार्क मध्ये राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि थोडेसे फंबल झाले, परंतु मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धावा. क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे. क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे. औचित्य आहे कासगाव प्रीमियर लीग सीझन 3चं. 2 वर्ष आपण पाहिलं यशस्वी आयोजन आणि 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलंय कासगाव प्रीमियर लीगने. एकूण 8 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळलेत. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका आणि सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. हाफ ट्रॅकर आहे. बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये येतोय. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एकच धाव. धावसंख्या आहे 40. बिनबाद 40 ही धावसंख्या आहे प्रशांत 11 या संघाची. 2 चेंडू शिल्लक आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि यस येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 40. 1 चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. गॅप भरपूर मोठी. शर्यत लागली आहे. शर्यत कोण जिंकेल, चेंडू की क्षेत्ररक्षक? आणि आता मात्र शर्यत जिंकली क्षेत्ररक्षकाने. मिळतील्या चेंडूवरती 2 धावा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42. गोट्या होते. गोट्याने महेश होते आणि धावसंख्या आहे 42. जिंकण्यासाठी 43 धावांचं टार्गेट सेट केले प्रशांत 11 या संघाने. तीर्था 11 या संघासमोर 18 चेंडू आणि बनवायच्या धावा 53 या सामन्यामध्ये. तर 43 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये.
बघा नक्कीच आम्ही सकाळीच एक अनाउन्समेंट केली होती की जर 3 संघांचे पॉइंट असतील 4-4-4 तर त्यामध्ये विकेट पाहिले जातील आणि जर विकेट समान असतील तर त्याच्यावरती आम्ही तोडगा काढणार आहोत. मॅच खेळा मॅच ते बॉल आउट नका देऊ बॉल आउट नका ना मॅच नक्कीच गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये राज. यावेळेस फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे त्यांना बीट करून चेंडू चाललाय डीप मध्ये आणि चांगले क्षेत्ररक्षण स्वीपर कव्हरला मिळतील. चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या आहे 3. 3 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे. बॅटची कडा आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते 1 धाव. धावसंख्या 4. 4 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली. तीर्था 11 या संघाने या सामन्यामध्ये ज्या संघाला 43 धावा बनवायच्या आहेत 3 षटकांमध्ये. नक्कीच आयोजक निर्णय घेतील की आता काय करायचं. हा सामना संपल्यानंतर 2 संघ असे आहेत ज्यांचे पॉइंट सेम आहेत आणि विकेट देखील सेम आहेत. नक्कीच सामना संपल्यानंतर आयोजक निर्णय घेतील. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहिले गेली तर 4 आहे. 43 धाव बनवायचे आहेत 3 षटकांमध्ये आणि सुरुवात संत आणि सावध केली आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. तीर्था 11 या संघाला इथून सामना जिंकला तर नक्की शेवट गोड करतील. हाफ ट्रॅकर आहे. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग सुधाकर आहेत आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद लागतोय. हा पहिला धक्का. फलंदाज जितेश बॅक टू द पविलियन. चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 39 या सामन्यामध्ये. शिवाजी राऊत यांचे शुभ हस्ते आपण नंदू भोईर यांचे इथे सन्मान करूया. शिवाजी राऊत यांचे शुभ हस्ते आपण नंदू भोईर साहेबांचा इथे सन्मान करूया. आपल्या व्यासपीठावरती नंदू भोईर इथे उपस्थित आहेत आणि नंदू भोईर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. शिवाजी राऊत साहेबांचे शुभ हस्ते. एवढाच आहे. क्लीन बोल्ड. फलंदाज झाले बाद संकेत राऊत बॅक टू द पविलियन.
मुख्य व्यासपीठावरती विद्याताई आणि सुनीताताई यांच्या शुभ हस्ते आपण अंजलीताई यांचा इथे सन्मान करूया. विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आहेत आणि ताईंचा इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. कारण की आज महाशिवरात्री आहे, त्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आहेत आणि त्या कार्यक्रमांसाठी ताईंना जायचं आहे आणि त्यामुळे ताईंचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. मिनिट 1 धाव चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज झाले बाद लागतोय अजून एक धक्का या षटकामध्ये आणि आता मात्र संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. तीर्थ 11 हा संघ. न्यू बॅट्समॅन इथे अथर्व येत आहेत 5व्या क्रमांकावरती. कारण की धावसंख्या आहे 5 आणि 38 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. साईनाथ दादा राऊत यांचं देखील पुन्हा एकदा आगमन होत आहे. त्यांच्या माध्यमातून कोल्ड ड्रिंक आहे प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी. शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे कारण की 6 चेंडू आणि बनवायचे धावा 38 या सामन्यामध्ये. अंजलीताई कांबरे मॅडम यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सदस्य विद्याताई टेंबे मॅडम यांचे इथे करायचं आहे आणि सुनीता खंबाले मॅडम हे देखील उपस्थित आहेत. ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. अंजलीताई कांबरी मॅडम यांच्या शुभ हस्ते. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळतायत. मिळते 1च धाव चेंडूवरती कारण की औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये, त्यामुळे आपल्या व्यासपीठावरती सन्मान होत आहेत. जिया 11 जर संघ फायनल मध्ये प्रवेश केला 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल सचिन दादा टेंबे यांच्याकडून. क्या बात आहे, एक दानशूर व्यक्तिमत्व आहे सचिन दादा टेंबे साहेबांनी पहिल्या सामन्यापासून पारितोषिकांचा वर्षाव केलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. ओव्हर स्टेप, यस पंच सांगत असताना ओव्हर स्टेप केलाय आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये कारण की 5 चेंडू आणि 36 धावा बनवायच्या आहेत. लॉप केला चेंडूला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. फ्रीट आहे, झेल तर पकडलाय परंतु फ्रीट आहे त्यामुळे जीवनदान मिळेल या चेंडूवरती. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये तीर्था 11 या संघाला. आणि आलाय हा डॉट बॉल. 3 चेंडू शिल्लक आहेत. मिसटायमिंग आहे आणि हा झेल पकडलाय राजने. फलंदाज झालाय बाद. 2 चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामधील. फक्त औपचारिक